तुम्ही कधी मोड आलेल्या मुगाची भजी खाल्ली आहे का? तर पोषण मूल्यांनी भरलेले आणि खमंग वडे कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ही रेसिपी आहे सोपी, झटपट आणि चवीला लाजवाब. तर ही भजी मूग डाळीचा वापर अजिबात न करता फक्त मोड आलेल्या मुगानेच आपण आज बनवणार आहोत. तर ही भजी जास्त क्रिस्पी आणि जास्त पौष्टिक कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत. तर बघू शकतात किती छान बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट तयार झालेली आहे. तर मग त्या वडींचं पीठ कसं बनवायचं, कसं तयार करायचं की ज्याने भजी खूप छान सॉफ्ट अशी तयार होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी आता इथे मोड आलेले मूग घेतलेले आहे. तर भरपूर अशा प्रमाणात मूगला मोड कसे आणायचे याची व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर तुम्ही जाऊन ती नक्की बघा आणि घरीच खूप छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने चाळणीत मूगला मोड कसे आणायचे ते मी त्यात दाखवलेलं आहे. चला तर आता हे बारीक करायचं आहे, पण जास्त अजिबात बारीक करायचं नाही आहे. तर थोडंसं जाडसरच आपल्याला ते ठेवायचं आहे. तर यात मी आता टाकून घेणार आहे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कढीपत्ता. तर आता हे सर्व टाकून झालेलं आहे. तर यालाही मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, हे अशा पद्धतीने फिरवायचं आहे. अजिबात चिकन असं बारीक करायचं नाही आहे. चला तर मी आता याला एका बाउलमध्ये काढून घेते. तर आता हे एका बाउलमध्ये काढून झालेलं आहे. तर मी त्यात कोथिंबीर चिरून घेते. तर यात मी मीठ टाकायचं विसरली आहे, पण ती मी नंतर टाकलेलं आहे. तर तुम्ही आताच यात मीठसुद्धा मिक्स करून घ्या. तर मी तुम्हाला माझी एक सिक्रेट पद्धत सांगणार आहे. वडे हे क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट कसे बनवायचे हे मी सांगणार आहे. तर हे पीठ आपल्याला 7 ते 8 मिनिट असंच फेटायचं आहे. तुम्ही जेवढं फेटणार तेवढी तुमची भजी छान येईल. तर तुम्ही बघू शकतात की पीठ किती फुलून आलेलं आहे आणि पीठ फुलून यायलाच पाहिजे. आता यात छान हवा भरली गेलेली आहे. ती भजी इतकी सॉफ्ट तयार होते. आता त्यात टाकून घ्यायचा आहे सोडा अगदी नावालाच टाकला आहे, अगदी थोडाच टाकायचा. त्यानंतर जेवढा मी लिंबू पिळून घेतलेला आहे तेवढा पिळून घ्यायचा आहे, साधारण 1 टेबलस्पून येईल. तर सोडा आता छान ॲक्टिवेट झालेला आहे. तर याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी मीठ टाकायचं विसरून गेलेली होती. तर मी इथे आता मीठ टाकून घेते. तर तुम्ही हे बारीक करत असताना मीठ टाकून घेतलं तरी चालेल, त्यावेळेलाच टाका शक्यतो तरी. चला आता मीठ टाकून झालेलं आहे. तर मीठ पुन्हा मी मिक्स करून घेते. तर छान मस्त भरपूर असं प्रमाणात डबलचं पीठ फुलून आलेलं आहे. तेल गरम करून ठेवलेलं होतं. तर मी लोखंडाची कढईच तळायला घेत असते. तर तुम्ही बघू शकता की भजी टाकल्याबरोबर ती खाली अजिबात बसत नाही आहे. तर ती लगेच वर येते. म्हणजे ती पीठ किती हलकं फुलकं तयार झालेलं आहे. त्यामुळे भजी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होते. तर मी आता भजी टाकून घेते. तर तुम्ही बघू शकतात की भजीला किती छान कलर आलेला आहे आणि छान तळली गेलेली आहे. तर फुल गॅसवरच भजी ही तळायची आहे. चला तर आता ही भजी पण तळून झालेली आहे. तर मी तिला एका प्लेटमध्ये
काढून घेते. हे बघा कसली छान झालेली भजी. तर ह्या काढून झाल्यावर मी अजून एक बॅच काढून घेते. तर तुम्ही अशा पद्धतीने पीठ नक्की तयार करा. खूप छान भज्या तुमच्या तयार होतील. तर आता ह्या पण भज्या टाकून घेते. ह्याही त्याच पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येस्तोवर तळून घेणार आहे आणि सारखं कंटिन्यू हलवत राहायचं, कारण पीठ खूप हलकं असतं त्यामुळे त्या लवकर पलटत नाही. म्हणून कंटिन्यू चमचा हलवून ते तळून घ्यायचे आहेत. बघू शकतात किती छान भजी तयार झालेली आहे आणि जवळपास बऱ्याच भज्या माझ्या तळून झालेल्या आहेत. त्यावर छान अशी हिरवी मिरची तळून घ्यायची आहे. तर कशी वाटली तुम्हाला मूग डाळीचा वापर न करता फक्त मोड आलेल्या मुगापासून बनवलेली अप्रतिम भजी? ही रेसिपी चवीला खूप छान लागते आणि पौष्टिक देखील आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.